व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फिनान्शियल अकाउंटिंगचा अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स दॅट इज सिंगल एंट्री सिस्टीम या चॅप्टरचा जो पॉईंट अभ्यासणार आहोत तो म्हणजे डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. लास्ट लेक्चरमध्ये आपण बेसिकली सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय आणि काय डिफरंट आहे त्या ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये, त्याचबरोबर काय लिमिटेशन्स आहेत सिंगल एंट्री सिस्टीमच्या, काही लिमिटेशन्स आहेत आणि त्यामुळेच ती आपण यूज करत नाही आणि आपण डबल एंट्री सिस्टीम फॉलो करतो अकाउंटिंग मेंटेन करत असताना. त्याचबरोबर देर आर नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑर फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. ऑल these points we already discussed in last lecture. आज आपण डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम हा पॉइंट त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एक्झॅक्टली दोघांमध्ये काय फरक आहे. ओके, ओके. डिफरन्स बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री सिस्टीम. मग आता इथे हे बेसिस आहे, फरकाचे मुद्दे आहेत आणि त्या आधारे आपण त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम आणि सिंगल एंट्री सिस्टीम मधला भेद त्या ठिकाणी डिफरन्स अभ्यासणार आहोत. पहिला मिनिंग म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमचं जर मिनिंग आपण अभ्यासलं, ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. सिंगल एंट्री सिस्टीम इज द सिस्टीम ऑफ बुक किपिंग इन विच फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड ओनली वन्स अँड करस्पॉन्डिंग अपोजिट एंट्री इज नॉट मेड. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये किंवा फिनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना एकच बाजू त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो. बेसिकली कॅश ट्रान्झॅक्शनवर आपण भर देतो, त्या ठिकाणी ट्रेस देतो आणि जे काही त्याची करस्पॉन्डिंग सेकंड एंट्री. डबल एंट्री म्हणजे काय, एका ट्रान्झॅक्शनचे 2 किंवा 3 इफेक्ट किंवा त्याचे सबसिडारी बुक्स मध्ये देखील त्या ठिकाणी आपण इफेक्ट रेकॉर्ड करत असतो. आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र त्या ठिकाणी त्याचा एकच इफेक्ट रेकॉर्ड होतो आपला आणि करस्पॉन्डिंग जो सेकंड इफेक्ट असेल, अपोजिट एंट्री जी असेल, एक डेबिटला एक क्रेडिटला, डेबिटची जर रेकॉर्ड केली असेल तर क्रेडिट त्या ठिकाणी इग्नोर केली जाते. सो this is the meaning of single entry system. Single entry system is the system of bookkeeping in which financial transactions are recorded only once. एकदाच त्या ठिकाणी त्याची एकाच ट्रान्झॅक्शनची नोंद होते. Now what do you mean by double entry system? Double entry system is the scientific method system of bookkeeping in which financial transactions are based on the principle of duality, means dual aspect. Okay, म्हणजे काय त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम ही मोस्ट सायंटिफिक मेथड आहे. सायंटिफिक मेथड आहे, दॅट्स वाय डबल एंट्री सिस्टीम इज ऍक्सेप्टेड बाय द अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, ICAI, बरोबर ना, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डाने किंवा वेगवेगळ्या कायद्यांद्वारे त्या डबल एंट्री सिस्टीमला मान्यता आहे. So this is the scientific method system of bookkeeping in which financial transactions are recorded on the transaction are based on the principle of duality. म्हणजे डबल इफेक्ट त्या ठिकाणी नोंदवला जातो. एक डेबिटला असेल तर ऑटोमॅटिकली सेकंड इफेक्ट हा क्रेडिटला त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो आणि पहिला जर क्रेडिटला असेल तर ऑटोमॅटिकली दुसरा हा डेबिटला त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. सो दिस इज द मिनिंग ऑफ डबल एंट्री सिस्टीम. नाउ रेकॉर्ड, व्हॉट अबाउट रेकॉर्ड? इन ऍज पर द नेम सिंगल एंट्री सिस्टीम मेंटेन इनकम्प्लीट रेकॉर्ड. त्याचं नावच इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे. संपूर्ण रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन होत नाही. ओके, incomplete record of all financial transaction. That means all record are not completed under the single entry system, but under double entry system we use the double entry system, we use the dual aspect, we record the dual aspect of every transaction. That's why all books of account are maintained or keep under the double entry system. In double entry system, the complete record of transaction are maintained properly. Each and every transaction recorded properly as per the scientific system, as per the rules and regulation. That's why all records are preserved under the, kept under the or prepared under the double entry system. ओके, संपूर्ण रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार होतं हे डबल एंट्री सिस्टीम मध्ये. आता सुटेबिलिटी हा पॉइंटच्या आधारे आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन बघूया. विच सिस्टीम इज सुटेबल? सो सिंगल एंट्री सिस्टीम इज सुटेबल फॉर स्मॉल स्केल बिझनेस वेअर ट्रान्झॅक्शन आर नॉट मोर.
म्हणजे आपण लास्ट लेक्चरला बघितलं की जे छोटे छोटे व्यावसायिक आहे, जसं चहाचं दुकान, चहाची टपरी असेल त्या ठिकाणी, एखादं जनरल स्टोअर असेल त्या ठिकाणी, एखादं छोटंसं किराणा दुकान असेल, छोटे छोटे जे शॉपकीपर आहेत त्यांना फुल टाइम अकाउंटंट नेमून त्या ठिकाणी अकाउंटिंग ठेवणं हे पॉसिबल नाहीये. त्यांच्या दृष्टिकोनातून कन्व्हिनियन्स मेथड किंवा सुटेबल मेथड कोणती, सिंगल एंट्री सिस्टीम, कारण ते स्वतः त्या ठिकाणी त्याला फार काही अकाउंटिंग मधलं ज्ञान असलं पाहिजे असं काही नाही, ते त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट कीप करू शकतात अंडर द सिंगल एंट्री सिस्टीम. But where large scale organization or medium scale organization, where the number of transactions are more, okay, there are more monetary transaction, there are more books of account required to keep by that particular organization. In that organization, double entry system is more suitable. Double entry system is suitable to both small and large scale business. Okay, स्मॉल बिझनेस देखील त्या ठिकाणी ते मेंटेन करू शकतात, पण त्याचा दुसरा ड्रॉबॅक मी काय सांगितलं की त्यांना त्या ठिकाणी प्रॉपर अकाउंटिंगचा पर्सन जर नसेल तर ते मात्र त्या ठिकाणी वापरू शकत नाही. मात्र लार्ज स्केल ऑर्गनायझेशनला ती मोर सुटेबल आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला देखील त्या ठिकाणी किंवा स्मॉल बिझनेसला देखील ती सुटेबल मानू शकतो आपण. Okay, then आयडेंटिफिकेशन ऑफ एरर. एरर मीन्स चुका, बरोबर ना. आता इन सिंगल एंट्री सिस्टीम द आयडेंटिफिकेशन ऑफ एरर इज नॉट इझी अँड पॉसिबल ड्यू टू सिंगल इफेक्ट. आता त्याचा एकच इफेक्ट नोंदवला जातो, त्याच्यामुळे ते बरोबर आहे का, त्यामध्ये काही चुका आहे का, एरर्स, इट इज नॉट इझी टू फाइंड आउट द एरर्स इन द सिंगल एंट्री सिस्टीम. बट we use when we use the double entry system, we record all the effect of the transaction. That's why to find out the errors and frauds from books of account is easy to find out. Okay, in double entry system the identification of errors is easy or possible due to double effect. डबल इफेक्ट असल्यामुळे तो एक डेबिटला असेल तर लगेच चेक करते तो क्रेडिटला नोंदवला का, म्हणजे चुका त्या ठिकाणी फाइंड आउट होतात. पण एकच इफेक्ट आहे, तो पण लिहिला नाही, लिहिला गेला नसेल किंवा तो कमी रकमेने नोंदवला गेला असेल तर ते फाइंड आउट करणं पॉसिबल आहे का, तर पॉसिबल होत नाही. तो ट्रान्झॅक्शनच नाही असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाऊ शकतं, किंवा त्याला माहितीच नसतं तो ट्रान्झॅक्शन आहे म्हणून तिथे. ओके, सो तो त्या ठिकाणी महत्वाचा ड्रॉबॅक सिंगल एंट्री सिस्टीमचा आहे. मात्र डबल एंट्री सिस्टीम मध्ये एरर काय करता येतात, फाइंड आउट करता येतात, आयडेंटिफाय करता येतात. देन प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ओके, under the single entry system trial balance is not prepared. Trial balance is not prepared under the in a single entry system because principle of double entry system is not followed by single entry system. आता ट्रायल बॅलन्स बनवायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला बघा. फॉर एक्झाम्पल मी एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये कसं ट्रायल बॅलन्स तयार होतं ते सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तिथे एक ट्रान्झॅक्शन असा आपण घेतला, मशिनरी परचेस ऑफ ₹10,000. मशिनरी परचेस ऑफ ₹10,000. किंवा दुसरा सांगायचं, दोन्ही पण असेटच्याच बाजू झाल्या त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल दोन्ही पण असेटच्याच बाजू झाल्या. आपण पहिलाच ट्रान्झॅक्शन बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये पहिलाच ट्रान्झॅक्शन एक नंबरचा ट्रान्झॅक्शन कॅपिटलचा होतो. इज इट क्लिअर? बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ऑफ ₹10,000. बरोबर. आता या ठिकाणी काय एंट्री करणार आपण बिझनेसच्या बुक्स मध्ये. मला सांगाल बरं, मला मेसेज करा, बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ऑफ ₹10,000 काय एंट्री होईल, मला एंट्री पाठवा बरं मेसेज करून पटपट. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू वैष्णवी नायकवाडे. तुम्ही बरोबर पाठवलंय, पण सिंगल एंट्री सिस्टीम वापरली बघा तुम्ही. कॅश अकाउंट फक्त एकच इफेक्ट नोंदवला. सेकंड इफेक्ट एंट्री सांगाल मला. व्हेरी गुड शेकी नाही. कॅपिटल अकाउंट क्रेडिट म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू. व्हेरी गुड आदित्य. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ओके, हा पहिलाच ट्रान्झॅक्शन झाला. याच्या अगोदर कोणता ट्रान्झॅक्शन होता बस आता टाईप करू नका. ओके, हा एकच ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झाला. बर, मग आता काय करू बरं आपण, इथे दोन लेजर तयार होतील.
बघा डबल एंट्री सिस्टीम आहे, 2 लेजर तयार होतील, बरोबर ना. नायकवाडीने अगोदर फक्त कॅश अकाउंट टाकलं होतं, म्हणजे एकच सिंगल एंट्री सिस्टीम झाली. बघा मला त्याच्यामुळे डिफरन्स सांगायला सोपं झालं. आता आदित्यने 2 इफेक्ट त्या ठिकाणी पाठवले, श्रीकेन 2 इफेक्ट पाठवले त्या ठिकाणी. काय इफेक्ट पाठवले? 2 कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे एक ट्रान्झॅक्शन कुठे नोंदवला जाईल? कॅश अकाउंटला. एक ट्रान्झॅक्शन कुठे नोंदवलं जाईल? कॅपिटल अकाउंटला. म्हणजे आपण इथे किती लेजर तयार करू रे? 2 लेजर तयार करू. एक लेजर कोणता असेल? कॅश अकाउंटचा असेल, आणि दुसरं लेजर कोणतं असेल? कॅपिटल अकाउंटचा असेल, बरोबर ना. बघा मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय बरं, हे सर्व समजून घेणं फार गरजेचं आहे. पर्टिक्युलर्स अमाउंट, पर्टिक्युलर्स अमाउंट. ओके. ओके, बघा हे 2 ट्रान्झॅक्शन आहे. आता हे 2 ट्रान्झॅक्शन. आता इथे आता हे जे पहिले लेजर आहे, सपोज पहिलं लेजर आहे, सपोज आपलं कॅपिटल अकाउंट. कोणतं आहे? कॅपिटल अकाउंट आहे. इज इट क्लिअर? हे कोणतं अकाउंट आहे? कॅपिटल अकाउंट आहे. आणि दुसरं जे लेजर आहे, बघा हे पहिलं जे लेजर बनवलं आपण, ते लेजर आपलं सपोज कॅपिटल अकाउंट होतं. कोणतं होतं? कॅपिटल अकाउंट ना. ओके, हे कॅपिटल अकाउंट आहे आपलं. आणि इथे बनवलं आपण हे बनवलं आपण कॅश अकाउंट बनवलं. इज इट क्लिअर? मग आता बघा बरं, आपला जो ट्रान्झॅक्शन होता कोणता? बिझनेस स्टार्टेड विथ कॅश ऑफ ₹10,000. मग आपण हे जे काही कॅश अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे, याला काय म्हणूयात रे? म्हणजे एंट्री काय केली आपण? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय काय घेतलं? कॅश. किती? 10,000. 10,000. इज इट क्लिअर? आणि कॅश अकाउंटच्या बघा एंट्री काय होती आपली? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल अकाउंट. इज इट क्लिअर? ही एंट्री होती आपली. आता सपोज याच्यानंतर कोणताच ट्रान्झॅक्शन झाला नाही. किती? हे 10,000 होते. किती होते? 10,000. इज इट क्लिअर? याच्यानंतर कोणतं ट्रान्झॅक्शन नाही बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये. आणि मग आपल्याला क्लोज करायचं बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे इयर एंड झाला आपण असं समजूया. म्हणजे इथे काय येईल बघा बरं, इथे येईल बाय बॅलन्स. बाय बॅलन्स किती? 10,000. 10,000 ने क्लोज होईल. ओके, जसं कॅश अकाउंट क्लोज झालं बघा, कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स किती राहिला? 10,000. त्याच पद्धतीने इथे कॅपिटल अकाउंटचा पण बॅलन्स काय येईल बघा, तो बॅलन्स
कॅरीड डाऊन. किती येईल तो पण 10,000. म्हणजे कॅपिटल अकाउंट पण कितीने क्लोज होईल 10,000 ने. झालं. आता बघा ट्रायल बॅलन्स तयार होतो की नाही. इथे ट्रायल बॅलन्स तयार होईल आपला. ट्रायल बॅलन्स तयार होतो की नाही तो बघू आपण. ओके. मग आता बघा इथे बॅलन्सेस बघाला. आता हा कोणता बॅलन्स आहे? कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रायल बॅलन्स कोणत्या बाजूला जातो? क्रेडिट बाजूला जातो. इज इट क्लिअर? बघा इथे काय तो बॅलन्स आहे. तो जो बॅलन्स आहे तो इथून ट्रान्सफर होताना ट्रायल बॅलन्सला क्लोजिंग बॅलन्स आहे तो कुठे जाईल? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जाईल. बरोबर ना? कॅपिटल अकाउंट किती? 10,000. आणि हा जो काय कॅश अकाउंटचा बॅलन्स आहे बघा, बाय बॅलन्स आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आहे. हा कुठे जाईल रे? डेबिट बॅलन्स आहे. बघा असेटचा बॅलन्स हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जातो आणि लायबिलिटीचा बॅलन्स हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जातो. बरोबर ना? ज्या पद्धतीने ट्रायल बॅलन्सचे डेबिटला जे काही एक्सपेन्सेस असतात ते कुठे जातात? ट्रायल प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटलाच जातात आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जे इन्कम असतात ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच जातात. त्या पद्धतीने हे मात्र बॅलन्स शीटच्या बाबतीमध्ये मात्र ट्रायल बॅलन्सचा डेबिटचा बॅलन्स तिकडे क्रेडिटला जातो, म्हणजे लायबिलिटीजला जातो क्रेडिटचा बॅलन्स, आणि डेबिटचा बॅलन्स असेल तर तो असेटला जातो. इज इट क्लिअर? ओके. मग बघा कॅश अकाउंटचा बॅलन्स किती इथे? बाय बॅलन्स 10,000 आहे. तो ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या बाजूला जाईल? डेबिट बाजूला जाईल. कॅश बॅलन्स किती? 10,000. बघा तुमचं ट्रायल बॅलन्स तयार झालं, क्लोज झालं वर्षाच्या शेवटी. किती ने? 10,000. 10,000 ने. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला कॅश दिसते 10,000 आणि क्रेडिटला दिसते कॅपिटल 10,000. याच्यातून बॅलन्स शीट पण तयार होतं तुमचं. याच्यातून बॅलन्स शीट पण तयार होतं. बघा कसं. आता इथं आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर काही झालेलंच नाहीये म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही तयार होणार नाही. ते पण झालं असतं बरोबर. प्रॉफिट कॅल्क्युलेट होऊन गेला असता आपला. आता ही झाली लायबिलिटीज बाजू. बघा आता ह्या ट्रायल बॅलन्स वरून जो कॅशचा बॅलन्स आहे तो असेटला जाईल. बरोबर ना? कॅश असेट आहे. किती? 10,000. आणि लायबिलिटीजला कॅपिटल आहे आपलं. कॅपिटल किती? 10,000. ओके. दिस इज द ब्युटी ऑफ डबल एंट्री सिस्टीम. काय इथे फायनलायझेशन होतं तुमचं. काय होतं? फायनलायझेशन होतं. काही एरर राहता कामा नये. राहिलं तर लगेच कळतं. आता याच्यातून एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याला जर घ्यायचं राहून गेला असतं ते टॅली झालं नसतं, आणि टॅली झालं नसतं आपण चेक केलं असतं, आणि चेक केलं असतं तर एरर फाइंड आउट झाल्या असत्या. ओके. सो दिस इज द ब्युटी ऑफ डबल एंट्री सिस्टीम. समजलं का? मला मेसेज कराल बरं, मला काय म्हणायचं होते. ओके ओके ओके. मला जे एक्सप्लेन करायचं ते समजलं तुम्हाला. ठीक आहे. सो हा पार्ट त्या ठिकाणी महत्वाचा येऊन जातो. तर त्या अर्थाने आपण इथे ट्रायल बॅलन्स तयार होतो डबल एंट्री सिस्टीम मध्ये. सिंगल एंट्री बघा नुसतं कॅश रेकॉर्ड केला असतं तर ट्रायल बॅलन्स टॅली झालाच नसता. ट्रायल बॅलन्स तयार करताच आला नसता. So this is the limitation of single entry system, and this is the beautification, this is the advantages of double entry system, where we always capable to
finalize the trial balance, to prepare the trial balance. Okay, so हा ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी मिळतो डबल एंट्री सिस्टीम मध्ये, आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये मात्र ट्रायल बॅलन्स तयार करता येत नाही. फिनान्शियल स्टेटमेंट, आता ट्रायल बॅलन्सच तयार झाला नसेल तर फिनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. These three statement included in the फिनान्शियल स्टेटमेंट. फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये हे 3 स्टेटमेंट आहेत. तसे बोलताना आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असं बोलतो, बरोबर ना. ट्रेडिंग अकाउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचाच पार्ट आहे असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. ओके, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट like profit and loss account and balance sheet is not possible in single entry system. In double entry system, the financial statement are continuously prepared at the end of every financial year. आत्ताच बनवलं आपण ट्रायल बॅलन्स बनवलं, बॅलन्स शीट बनवलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर्स आयटम असतात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बनवलं असतं. सो इन डबल एंट्री सिस्टीम फिनान्शियल स्टेटमेंट इज पॉसिबल टू प्रिपेअर, बट इन single entry system due to incomplete record, because for the purpose of financial statement, for the preparation of financial statement, each and every transactions, each and every rupees, each and every paise is required to find out accurate financial statement. If there is any incompleteness, even a single transactions show the errors, okay, then it is not possible to finalize the financial statement. It is not possible to finalize the accurate profit or loss. It is not possible to find out accurate financial position, that is balance sheet. So in single entry system, preparation of financial statement is not possible due to incomplete record, but in double entry system, due to all records, all transactions are recorded in the books of account, so it is possible to prepare the financial statement at the end of year. आता आपण इथे काय करतोय बरं का, इथे आपण मॅन्युअल अकाउंटिंगचा विचार करतोय. खरं तर याच्यामध्ये थोडं आपण डेव्हलपमेंट करूयात का, ह्या ऍट दी एव्हरी फिनान्शियल इयर म्हणण्यापेक्षा, ऍट दी एंड ऑफ फिनान्शियल इयर म्हणण्यापेक्षा, नाऊ मॅक्झिमम ऑर्गनायझेशन ऑर कंपनीज यूज द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. कॉम्प्युटरवर ते अकाउंटिंग मेंटेन करतात. तर टॅलीचं सॉफ्टवेअर असेल किंवा ERP सॉफ्टवेअर असेल, किंवा देर आर नंबर ऑफ रेडीमेड सॉफ्टवेअर, अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज अवेलेबल इन द मार्केट. आता ज्या सॉफ्टवेअरचा वापर करतो ना आपण, एक एंट्री केली आणि एक एंट्री नंतर आपल्याला लगेच बघायचं असेल बॅलन्स शीट काय दाखवतंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दाखवतंय, म्हणजे क्षणोक्षणी ते ऑटोमॅटिक तयार होतं तिथे, बरोबर ना. पण ते डबल एंट्री सिस्टीम असेल तर, ओके. सो तो ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी मिळतो, फिनान्शियल स्टेटमेंट तयार करता येतात. म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंग असेल तर ऍट द एंड ऑफ इयरला करतो आपण, वर्ष संपल्यानंतर. आणि तुम्ही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग वापरत असाल तर ते प्रत्येक तुमच्या क्षणोक्षणी तुम्हाला ज्यावेळेस इच्छा होईल त्यावेळेस ते तुम्ही शो करू शकता, पाहू शकता. ते बनवण्याची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली ते रेडीमेड तयार होतात तिथे. त्याचं सिस्टीमच तशी डेव्हलप केली असते. देन नेचर, सिंगल एंट्री सिस्टीम इज व्हेरी सिम्पल इन नेचर. मुळातच ती अज्ञानी लोकांसाठी मीन्स अज्ञान कोण, ज्याला लिहिता वाचते तर तो नाही, ज्याला अकाउंट लिहिता येत नाही तो, पण तर त्याला हिशोब लिहायचा असतो. आपल्या किराणा दुकानातील जो मालक आहे तो देखील हिशोब लिहून ठेवतो, पण तो सिंगल एंट्री सिस्टीम लिहून ठेवतो म्हणून त्याला ते माहिती आहे. तुम्हाला असं वाटेल की तो कॉमर्सला गेलेला नव्हता, मुळातच त्याचं 8वी पर्यंत शिक्षण झालं, तो कसं अकाउंटिंग ठेवतो, आणि आम्ही अकाउंटचे विद्यार्थी असताना आम्हाला ते जमत नाही. तुम्हाला तर डबल एंट्री सिस्टीमने ते सोडवायचा असतो प्रॉब्लेम. आणि हे कोणतं सिस्टीम वापरतात, सिंगल एंट्री सिस्टीम वापरतात. म्हणजे कोणाला दिलं, कोणाकडून घेतलं, किती घेतलं आणि काय घेतलं एवढंच त्या ठिकाणी ते लिहून ठेवत असतात. अँड दॅट्स वाय द सिंगल एंट्री सिस्टीम इज व्हेरी सिम्पल इन नेचर. But as compared to single entry system, but that means it is not too tough. But as compared to single entry system, double entry system is more complex in nature. थोडंसं याचा विचार करता ही मात्र थोडीशी कॉम्प्लेक्स आहे, कारण तिथे तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन वापरावे लागतात. म्हणून तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होत नाही. डेबिटला नोंदवायचं का क्रेडिटला नोंदवायचं, त्याचा एक इफेक्ट दिला असेल तर दुसरा इफेक्ट पुढे द्यायचा, याचा विचार तुम्हाला करत बसावा. That's why double entry system is more complex in nature only as compared to सिंगल एंट्री सिस्टीम. ओके. पण मात्र तुम्ही प्रॅक्टिस केली तर मात्र तुम्हाला ती सोपी जाते, परंतु मात्र किचकट आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि लास्ट पॉइंट, फिनान्शियल परफॉर्मन्स अँड फिनान्शियल पोझिशन, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे.
फिनान्शियल परफॉर्मन्स म्हणजे काय आणि फिनान्शियल पोझिशन म्हणजे काय. तुम्ही दोन स्टेटमेंट तयार करता. एक तयार करता तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सेकंड तयार करता तुम्ही बॅलन्स शीट तयार करता. आता दोघंही का तयार करतात त्याचं काहीतरी कारण असेल ना. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघितल्यानंतर मालकाचा चेहरा जे काही स्माइली फेस असतो त्याच्या चेहऱ्यावर स्माइल तयार होते. तो म्हणतो वाव, म्हणजे त्या ठिकाणी त्याला आनंद होतो ते दोन स्टेटमेंट बघितल्यानंतर. असं काय दडलंय त्या दोन स्टेटमेंटमध्ये का ते दोन स्टेटमेंट बघितल्यानंतर त्याचा चेहरा पळून जातो. ओके, तो त्या ठिकाणी कुठेतरी नाराज होतो. काय रिझन आहे त्या ठिकाणी त्याचं, कारण त्या ठिकाणी हे दोन स्टेटमेंट तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काय दाखवतो, फिनान्शियल परफॉर्मन्स अँड पोझिशन. ओके, आता परफॉर्मन्स म्हणजे काय की त्याचा आता सध्याचा काय परफॉर्मन्स आहे, कशावरून कळेल तो, जर नफा जास्त झाला असेल तर, इन्कम जास्त दिसत असेल तर परफॉर्मन्स चांगला. आजच्या मॅचमध्ये कोहली चांगला खेळला तर आपण म्हणतो त्याचा परफॉर्मन्स छान होता. त्याचा परफॉर्मन्स काय होता, छान होता. पण आजच्या मॅच मध्ये जरी तो 0 आउट झाला तरी आपण काय म्हणतो त्याचं स्थान काय बळकट येतो, काय हटणार नाही टीम मधून. त्याचं कारण काय की त्याच्या पाठीमागची त्याने जी संपत्ती जमवली, कोणती संपत्ती, पैसा नाही हा, त्याचं जे काही बॅकग्राऊंड ते पाठीमागचं, त्याचं जे काही त्याने आतापर्यंत कम्युनिटिव्ह जो परफॉर्मन्स दिला, कम्युनिटिव्ह परफॉर्मन्स संचित म्हणतो आपण त्याला, साठवलेला त्याने जे काही रेकॉर्ड तयार करून ठेवले, त्यांनी जे काही बॅटिंग त्या ठिकाणी केली असेल, त्याचं जे काही त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे ते जमून त्याची पोझिशन तयार झाली. मग भलेही तो आजच्या मॅच मध्ये 0 आउट झाला तरी कोणी म्हणणार नाही याला काढून टाका म्हणून. तर कोणी काय म्हणलं तो चांगला खेळाडू आहे का, त्याची संपत्ती पाठीमागचं त्याचं संपूर्ण पोझिशन चांगली आहे. आणि पोझिशन कोण दाखवतं, तुमचं बॅलन्स शीट दाखवतं. आणि परफॉर्मन्स कोण दाखवतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एका मॅचचा हिशोब दाखवतं आणि बॅलन्स शीट पोझिशन हे आतापर्यंत पहिल्या मॅच पासून तर आतापर्यंतच्या मॅचचं संपूर्ण त्याचं त्याने केलेलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवतं. म्हणजेच त्या ठिकाणी जो काही नफा असतो तर तो नफा कोण शो करतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो करतो आणि त्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो. दॅट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो द परफॉर्मन्स ऑफ फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन, वेदर प्रॉफिट इज अर्न or not, or it is optimum or not, it is good or bad. तो चांगला आहे की वाईट आहे. ओके, तो नफा आहे का लॉस आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे, हे त्या ठिकाणी इंडिकेट करतो. तो इंडिकेट करतो, त्याला फिनान्शियल परफॉर्मन्स असं म्हणतात. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो द फिनान्शियल परफॉर्मन्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. अँड बॅलन्स शीट म्हणजे त्याची संपत्ती किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, ती प्रॉपर्टी दाखवण्याचं काम, पोझिशन दाखवण्याचं काम कोण करतं, बॅलन्स शीट करतं. संपत्ती किती, लायबिलिटीज किती, सो तिची स्थिती कशी. म्हणजे एखाद्या बघा आता लॉकडाऊन मध्ये व्यवसाय धंदे बंद होती, पण तरी आपण असं म्हणू का टाटा बुडालेत, आता गेले, संपले बाबा, ते रस्त्यावर आले, असं आपण म्हणू का, नाही. कारण त्याची पोझिशन चांगली, बाकीचं इतक्या दिवसाचं सगळं संचित चांगलं होतं म्हणून डायरेक्ट त्यांचे व्यवसाय जरी बंद पडले तरी ते डुबण्याची शक्यता होती, बरोबर ना. पण एखाद्याने नुकताच लॉकडाऊनच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याने बिझनेस सुरू केला होता आणि उधारीने माल घेऊन ठेवलाय भरपूर, उधारीने वाटून ठेवलाय माल भरपूर, बरोबर ना. आणि शॉप विकत घेतलं, फर्निचर केलं, एवढे सगळं कर्ज काढून त्या ठिकाणी घेतलं आणि मार्च मध्ये लॉकडाऊन पडलं, बिझनेस ठप्प झाला. म्हणजे त्याची स्थिती बिघडून गेली ना, पोझिशनच नव्हती अगोदरची. तो 50 वर्षापूर्वीचा बिझनेस असतं त्याला काहीच वाटलं नसतं त्या ठिकाणी, 2 वर्ष त्या ठिकाणी तो विदाऊट त्या ठिकाणी परफॉर्मन्सने राहू शकतो. पण त्याची पोझिशन चांगली असायला पाहिजे. सो हा डिबेटेबल पॉईंट त्या ठिकाणी. फिनान्शियल परफॉर्मन्स कोण दाखवतो मग, फिनान्शियल परफॉर्मन्स मला मेसेज कराल. Which statement show the financial performance of the business organization? बोलले पूजा नो, परफॉर्मन्स कोण दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट परफॉर्मन्स दाखवतो. आणि which statement show the financial position of the business organization? बॅलन्स शीट. व्हेरी गुड, बॅलन्स शीट. व्हेरी गुड, आलं लक्षात. तर हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. सो मग इथे आपण कंपॅरिझन बघतो आहोत. सिंगल एंट्री सिस्टीम अनेबल टू इंडिकेट द फिनान्शियल परफॉर्मन्स
Okay, single entry system unable to indicate financial performance and position of business ड्यू टू प्रॉपर फिनान्शियल स्टेटमेंट. तर ते फिनान्शियल परफॉर्मन्स किंवा पोझिशन दाखवू शकत नाही कारण ते फिनान्शियल स्टेटमेंट प्रॉपरली बनवले जात नाही. बट अंडर द डबल एंट्री सिस्टीम वी प्रिपेअर द we keep all books of account, we record all business transaction, we prepare all ledgers, we prepare trial balance, and from the trial balance and adjustment we prepare the financial statement, that is profit and loss account and profit and loss account and balance sheet. That's why we able to show the financial performance from profit and loss account and financial position from balance sheet. So true and actual financial performance and position of business is able in डबल एंट्री सिस्टम. सो हे माझं आजचं सबमिशन राहील. उद्यापासून आपण प्रॅक्टिकल अप्रोच बघणार आहोत, प्रॉब्लेम कशी सोडवायचे त्याचं त्या ठिकाणी स्टेटमेंट. आपण उद्याचं लेक्चर फार महत्वाचं असेल त्या ठिकाणी, नेक्स्ट लेक्चर अकाउंटचं. सो त्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल, त्यानुसारच तुम्हाला कन्व्हर्जन मेथडने सिंगल एंट्री सिस्टीमचं डबल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करता येईल. ओके, सो इथे आपण माझं प्रेझेंटेशन मी थांबवतो. थँक्यू. ओके, थोडंसं आपण डिस्कस करूया. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.